जेव्हा दोन्ही आमने सामने आपल्याच याच्यातले कुस्तीपटू ना काल दोन्ही सेमी फायनलला ज्या वक्ताला इकडे मातीवर फायनल आणि इकडे फायनल होती त्या वक्ताला दुगदुगी होती की काय होतं आणि काय नाही. फायनलला आले महाराष्ट्र केसरीच्या गजेसाठी, मग त्या टायमाला सांगितलं की दोघांनाही काटा लढायचे. तरी माझ्या दोन्ही बाह्या असल्या तरी मी तुम्हाला ताकद देऊ शकत नाही, तुम्हालाच लढायचे. त्या दोघांनी चांगली दाखवली कुस्ती आणि आनंद दिला, तालमीला आनंद दिला, महाराष्ट्राला आनंद दिला. वाघोलीमध्ये जी 68वी महाराष्ट्र केसरी पार पडलेली आहे त्यामध्ये हर्षवर्धन सदगीर याने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवलेला आहे आणि त्याचे वस्ताद काका पवार आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. खरं तर त्यांच्या म्हणजे त्यांचे जे कुस्ती संकुल आहे किंवा हे आहे तर तिथला हा 5वा कुस्तीपटू आहे ज्याने हे महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवलेला आहे. आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. आपण पाहिलं तर हा 5वा तुमचा खेळाडू आहे जो कुस्तीपटू आहे जो महाराष्ट्र केसरी झालेला आहे. काय भावना आहे तुमची? भावना आनंद आहे. सगळं आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल सर्व आनंदामध्ये आहे आणि दोन्ही आपलीच असल्यामुळे सगळं मोठा आनंद आहे. काल जी कुस्ती झाली तर तिथे आपण बघितलं की अंतिम फेरीमध्ये तुमचेच दोन्ही मल्ल होते. काय नेमकी भावना होती अगदी शेवटच्या फेरीमध्ये जेव्हा दोन्ही आमने सामने आपल्याच याच्यातले कुस्तीपटू? ना काल दोन्ही सेमी फायनलला ज्या वक्ताला इकडे मातीवर फायनल आणि इकडे फायनल होती त्या वक्ताला दुगदुगी होती की काय होतं आणि काय नाही. त्या दुगदुगीमधनं दोघांनीही चांगली कुस्ती केल्याबद्दल म्हणजे तिथंच आम्ही जिंकलं असं झालं की दोन्ही फायनलला आले महाराष्ट्र केसरीच्या गजेसाठी. मग त्या टायमाला सांगितलं की दोघांनाही काटा लढायचे. तुम्ही तुमच्या आईवडिलांना देते, तुम्हाला पैसे देते, खाणं पिणं देते, सगळं तुम्ही गरीब असले तरी सर्व आपापल्या आईवडील देतात. मग तुम्ही तुमचं लढायचं, आम्ही कोणाला काही सांगणार नाही. जरी माझ्या दोन्ही बाह्या असल्या तरी मी तुम्हाला ताकद देऊ शकत नाही, तुम्हालाच लढायचं. ते दोघांनी चांगली दाखवली कुस्ती आणि आनंद दिला, तालमीला आनंद दिला, महाराष्ट्राला आनंद दिला की पुढचं भवितव्य घडवण्यासाठी काहीतरी तुम्हाला करायचं आहे. पुढचं मेन महत्त्वाचं आहे की इंटरनॅशनल ऑलिम्पियन असेल, वर्ल्ड चॅम्पियनशिप असेल, एशियन गेम असतील. आता एशियन गेम येणार आहे, कॉमनवेल्थ गेम आपल्यामध्ये 2030ला मला वाटते इथं होणार, आपल्या गुजरातमध्ये कॉमनवेल्थ गेम होणार इथं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हे आपण इथंच थांबतो, हे गाड्या पिढ्या मिळतात ठीक आहे महाराष्ट्र केसरीला, पण आपण इथंच न थांबता की पुढचं काय भवितव्य आहे, आपल्याला पुढं काय करायचं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. नक्की काल जेव्हा ही कुस्ती सुरू होती तेव्हा शेवटच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं की दोन्ही मल्लांमध्ये थोडं वाद पण झाले. तर या वादानंतर तुम्ही काही सांगितलं का दोघांनाही? हा, दोघाला बी नंतर सांगितलं आल्याच्या नंतर तालमीवर की बाबा असं नाही, ही हारजीत आहे, तू हारला काय ती हारला काय, पण आपण आपल्या घरचे आहे, घरातल्या घरात असं. पण भावाला भाऊ राहतात, ती कुणाकाला थोडंसं तुम्ही होतं तसं काय ती कुणाकाला लागल्यामुळं झालं थोडंसं. पण ते दोघंही गळ्या भेट घालून दोघंही आजही भावासारखे राहतात. आत्ता या कुस्ती स्पर्धा झाला त्यानंतर हर्षवर्धनने सांगितलं होतं की आता यानंतर मी कुस्ती खेळणार नाही आणि आत्ता बोलताना त्याने सांगितलं की याचा सगळा जो निर्णय असेल तो वस्ताद असतील किंवा आई वडील असतील तर ते घेतील. काय सुचवणार आहात तुम्ही त्याला? नाही, त्याला आता तेच सांगितलं की गव्हर्नमेंटची फार महत्त्वाची नोकरी आहे, त्याला कुठंतरी लागणं गरीब घरचं आहे, एकदम म्हणजे आदिवासी भागातला गडी आहे. त्याच्यामुळे त्याला कुठंतरी आपणाला म्हणजे शासनाने द्यायला पाहिजे की नोकरी देऊन कुठंतरी त्याला तेच सांगतो की ही खळगी तर भरली पाहिजे. खळगी नाही भरली तर काय करणार? आज ठीक आहे सगळे लोक टाळ्या वाजवतात, उद्या नाही वाजवणार कोणी, आज वाजवतील. तुम्ही सुद्धा आज सगळेजण मागं लागतात पण उद्याच्याला कोणी नाही. ते म्हणजे अशी परिस्थिती निर्मिती होती. कुठंतरी त्याला कामाला लागणं गरजेचं आहे. मग महाराष्ट्र शासनाने त्यांना कुठंतरी नोकरी द्यावी कुठल्या तरी खात्यामध्ये, ते निर्मितीत करावं. आणि महाराष्ट्र शासनाला एक नम्र विनंती आहे की मी CM साहेबाला नम्र विनंती करतो की मेन महत्त्वाचं, जर तुम्ही घेतले कुस्तीचे पैलवान घेतले त्यांना पुढचं काहीतरी द्या. आमचे 3 DSP घेतलेत, 3 DSP झालेत पण ते ड्युट्या करूनच मरतात. पुढच्या पिढीला काय घडवणार? पुढची पिढी बी घडली पाहिजे ना. आम्ही जसं घडलो तसं आम्ही पुढं थोडंसं चाल ठेवली. आमचे हरिश्चंद्र बिराजदार मामा आमचे गुरु होते, त्यांनी घडवलं, त्यांनी आम्हाला घडवलं, आम्ही पुढचं घडवलं, अजून पुढे घडवलं. असं घडवणं फार महत्त्वाचं आहे. नक्की तुम्ही महाराष्ट्र केसरीसाठी तर हे असे मल्ल घडवलेले आहेत पण हे सगळं राज्यापुरतं मर्यादित आहे. नॅशनल लेवलला हे सगळं घेऊन जाण्यासाठी किंवा नॅशनल लेवलला पण आपल्या यांनी असं काही तरी चांगलं काम करावं यासाठी तुमच्याकडून काय केलं जातं किंवा काय केलं जाणार आहे? नाही, आम्ही मेहनत घेतो, आम्ही कष्ट करून घेतो पैलवानाकडून. आणि आताही महेंदर सुद्धा नॅशनलचं मेडलिस्ट आहे. आत्ता हे आता 2-3 पैलवान आपले महाराष्ट्राचे तालमीतले नॅशनलला मेडलिस्ट आहेत. इंटरनॅशनल झालं आहे, आत्ता जाऊन आला, काल परवा महेंदर जाऊन आला आहे वर्ल्ड चॅम्पियनशिपला. तसे आमच्याकडे भरपूर आहेत इंटरनॅशनल. आमची तयारी तेवढ्या पुरत असते, महाराष्ट्र केसरीपुरती नाही. फक्त नावाला महाराष्ट्र केसरी खेळायची, पण सगळी इंटरनॅशनलच्या लेवलमध्ये आम्ही चालतो. आमच्याकडे सगळं सुखसुविधा येतात.
आम्ही करून दिलेलं आहे. आम्हाला मिळालं नाहीत पण आमच्या पैलवानाला सुखसुविधा आहेत. नक्कीच. तर जे महाराष्ट्र केसरी काल झालेला आहे तर त्याचे वस्ताद आपल्यासोबत होते आणि त्यांनी आपल्याला सगळी माहिती जी आहे ती दिलेली पाहायला मिळाली. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर.